एनडीए में शामिल हुए सब पार्टी, चाहे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हो, बीजेपी हो, शिवसेना हो, हर एक को एक हक बनता है कि उनकी पार्टी मजबूत करने का। जब उनकी पार्टी मजबूत करने का उनको हक बनता है, तो जो जो पार्टी में शामिल होते हैं, चाहे वो मित्र पक्ष हो, चाहे वो विपक्ष हो, साथ में ले रहे हैं। अंतिमतः उनका फ़ायदा एनडीए को होने वाला है। साथ में बैठकर जब चुनाव आ जाएंगे, जैसे कि अभी नगर पालिका के चुनाव घोषित हो गए हैं, हमने हमारे समन्वय समिति की मीटिंग 11 तारीख को बुलाई है। उसमें हम सारा पूरे महाराष्ट्र का विचार वहाँ पे करेंगे और हम ये तय करने जा रहे हैं कि महायुति करके, एनडीए करके ये चुनाव को सामने जाना है। लेकिन अलग अलग जिलों में अलग अलग स्थिति है, उसका भी अहवाल, जैसे कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने लगातार 5 दिन मीटिंग रखी है, भाजपा ने भी मीटिंग रखी है, उनका भी अहवाल उनके नेताओं के पास आ जाएगा। शिवसेना ने भी मीटिंग रखी है, उनका भी अहवाल उनके पास आ जाएगा। जब हम समन्वय समिति में बैठेंगे तब उसके बारे में हम तय करेंगे। देखिए, जब कोई भी बंटवारा करने की बात आती हो, चाहे वो एनडी में हो या एमई में हो, वो तो होता ही रहता है ना। बट लेकिन एट लार्जर इंटरेस्ट जब हम चुनाव को सामने जाने का तय करते हैं एक अलायंस के नाते, तब वो सब कैसा हल करने का उतनी राजनीति तो हम सब करते हैं। शायद ये वोट चारी लेकर ही उन्होंने लोकसभा चुनाव जीता है, ऐसा उनको कहना है क्या? यही लिस्ट जब लोकसभा का चुनाव महाराष्ट्र में हो गया था, 31 जगह पर उनको यश वहाँ पे उन्होंने संपादित किया था, तो यही वोटिंग लिस्ट थी। और देखिए, आज भी जिनका एज 18 साल का हो गया है वो एनरोल होती हैं, तो उतने तो बढ़ते जाने वाले ही हैं। बट द सेम लिस्ट वॉज देयर इन द पार्लियामेंट इलेक्शन, almost all same was in the assembly election. Only the addition of votes, those who have completed 18 years, naturally they have got their right to enroll their name in voter list. So ये तो चलता ही है, राजनीति है। अभी बिहार का चुनाव चल रहा है, महाराष्ट्र के अभी लोकल बॉडीज़ के चुनाव आ रहे हैं। एक नैरेटिव सेट करने की कोशिश लगातार कांग्रेस का नेता भी कर रहे हैं और एमयू भी वहाँ पे कर रहे हैं। हम इसका मुकाबला लोकशाही के माध्यम से चुनाव में बिल्कुल करेंगे। उद्धव ठाकरे यांनी दौरा केला, पुण्यात शेतकऱ्यांची भेट घेतली। अजित पवार यांचा उल्लेख त्यांनी अनर्थ मंत्री असा केलेला आहे आणि गृहमंत्र्यांचा उल्लेख गृहकलह मंत्री असा केला। मदत नाही मिळाली असं म्हणणं आहे ठाकरेंचं। उद्धवजी हल्ली फिरत असताना नवीन नवीन शब्दप्रयोग करून हल्ली विनोद करायला लागलेले आहे, त्याच्यामुळे ते नवीन शब्दप्रयोग कसे जोडता येतील? आता अनर्थ म्हणजे अर्थ आणि मध्ये न टाकला, आता गृहाच्या ऐवजी आणखीन काहीतरी शब्द केला। शेवटी विरोधकाची भूमिका बजावताना ह्या टीका टिप्पणी करावे लागतात, त्याशिवाय विरोधकांचं सुद्धा कसं चालणार ना? आपलं दुकान जर काय लोकांच्या चालवायचं असेल तर असे शब्दप्रयोग केले पाहिजे, TRP मिळवायला लागतो, त्याच्यामुळे ती तशी टीका टिप्पणी स्वाभाविकच आहे। उद्धवजी सुद्धा दीर्घकाळ राजकारणामध्ये आहेत, स्वाभाविकपणाने या निवडणुकीला सामोरं जात असताना एनडीएवरती, महायुतीवरती प्रहार करणं शाब्दिक त्यांना ते करावंच लागणार आहे, कारण त्यांचा जो बाकी कार्यक्रम काहीच नाही आहे। महायुतीमध्ये नेमकं काय काय आहे हे प्रकाशाने बोलणं आणि त्याच्या आधारित मतदारांना आकर्षित करणं हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे। धन्यवाद। एक प्रश्न राहिला बघा साहेब, एकच प्रश्न आहे। महेंद्र दळवींनी आपल्यावर गंभीर आरोप केलेले आहेत उपाटासंदर्भात। सर, आज लागोपाठ तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक, जिल्हावार बैठका होतात आहे। आजच्या अनेक बैठका झाल्या, रायगड जिल्ह्याची झाली, इतर महापालिकांच्या बैठका झाल्या। प्रामुख्यानं काय या बैठकीतून मार्ग निघतोय निवडणुकीच्या माध्यमातून, निवडणुकीच्या निमित्तानं? आज पालघर, ठाणे जिल्ह्यातील महापालिका, ठाणे ग्रामीण, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांची आढावा बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली। आदरणीय अजितदादा, आदरणीय प्रफुल्लभाई हे काही बैठकांसाठी त्या ठिकाणी उपस्थित होते। कार्यकर्त्यांची उपस्थिती प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी होती आणि उत्साही मोठ्या प्रमाणावरती होता। प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात इच्छुक उमेदवारांची अर्ज जे मागवले होते त्यांची माहिती सादर त्या ठिकाणी केली
त्याच्यामुळे एकंदरीत या निवडणुकीला सामोरं जात असताना तळागाळातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून तो सज्ज झालेला आहे. आता आम्हाला राज्य पातळीवरती जिल्हा स्तरावरती ठरवायचं आहे की निवडणुकीला सामोरं जात असताना महायुती म्हणून आम्ही सामोरं जाणार आहोत. तर कशा पद्धतीने ते होईल पुढच्या 2-3 दिवसामध्ये या संदर्भामध्ये चर्चा होईल. आज बावनकुळे साहेब आणि माझीसुद्धा चर्चा झाली. त्याच्यामुळे येत्या मंगळवारी दुपारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यावर समन्वय समितीची बैठक आम्ही त्या ठिकाणी बोलवलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये ज्या भावना प्रत्येक जिल्ह्यामध्ये मांडल्या त्या मला ज्ञात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा बैठका झाल्यात, त्या भावना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ज्ञात आहेत. शिवसेनेने सुद्धा आपल्या बैठका घेतल्यात, त्या शिवसेनेच्या नेत्यांना ज्ञात आहेत. त्याच्यामुळे मंगळवारच्या बैठकीमध्ये आम्ही आता ज्या नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यात या संदर्भातलं महायुती म्हणून धोरण त्या ठिकाणी ठरवणार आहोत. आजच्या या बैठकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे काही राजकीय समीकरणं आहेत ते आम्ही त्यानिमित्ताने समजून घेतली आणि दादाही उपस्थित होते आणि प्रफुल्लभाई होते. मुंबईची सुद्धा बैठक खूप मोठ्या प्रमाणावरची कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झाली. म्हणून आता निवडणुकीच्या मोडवरती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते गेलेले आहेत. सर, आज रायगड जिल्ह्याची बैठक जास्त वेळ झाली आढावा बैठक. या बैठकीमध्ये प्रत्येकाने स्थानिक नेत्यांनी भूमिका मांडलेली होती की शिवसेनेसोबत कारण की सातत्यानं शिवसेनेच्या स्थानिक आमदारांकडनं कुठेतरी तुमच्यावरती थेट राज्य स्तरावरती टीका होते. ती भूमिका मांडली गेली आहे का, ह्याच्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे का, आणि शिवसेनेसोबत न जाता जिल्ह्यामध्ये तुम्ही भाजपसोबत जाण्याचा अनुकूल आहात? शिवसेनेनी जाहीरपणाने जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती नको असं त्यांच्या तिन्ही आमदारांनी अनेक वेळेला आणि त्यांच्या जिल्हाप्रमुखांनी मत व्यक्त केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र कधीही जाहीरपणाने याबद्दलचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं नाही आणि नव्हतंही. आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असल्यामुळे जिल्ह्यांमध्ये आज जे काही मित्र पक्षांच्या माध्यमातून वक्तव्य केली जातात त्याच्या संदर्भातली माहिती जिल्हाध्यक्षांनी आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्या ठिकाणी दिली ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु मग भाजपसोबत तुमची युती जिल्ह्यामध्ये असेल का? शिवसेना बॉयकॉट करणार आहे? आम्ही बायकॉट करण्याचा प्रश्नच नाही आहे. शिवसेनेने गेले काही दिवस स्वच्छपणाची सातत्याने भूमिका रायगड जिल्ह्यामध्ये मांडलेली आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर ती युती करायची नाही. ही माहिती आमच्या जिल्हाध्यक्षांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दिली आणि आपल्यापैकी सुद्धा अनेक वाहिन्यांनी ही गेली महिनाभरातली शिवसेनेच्या विद्यमान आमदारांची किंवा विद्यमान मंत्र्यांची जी काही मतं आहेत ती सुद्धा आपण सगळ्यांनी दाखवलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय होईल. असं आहे की भारतीय जनता पक्षाबरोबरती संवाद हा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवरती सुरू आहेच. रायगड जिल्ह्यामध्ये सुरू आहे, रत्नागिरीमध्ये सुरू आहे, राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेजवळसुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे. रायगडपुरता बोलायचं झालं सीमित तर रायगडमध्ये शिवसेनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर बोलणार नाही अशी शिवसेनेने उघड भूमिका घेतलेली असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्याजवळ चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची देखील सातत्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठका सुरू आहेत. तिथे देखील त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडनं सांगण्यात आले की भाजपसोबत इतर कोणत्याही पक्षासोबत स्थानिक स्तरावरती जाऊन युती करा, निवडणुका लढवा अशा पद्धतीचे आदेश दिले. याला कदाचित भविष्य काळात दोन्ही पवार एकत्र एकाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येऊ शकतात का? तशा पद्धतीची तुमची देखील मानसिकता आहे का पक्षाची वगैरे? असं कुठलीही चर्चा राष्ट्रवादी अंतर्गत त्या ठिकाणी झालेली नाही. आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालेलो आहोत, एनडीएचं घटक आहोत. भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आम्ही जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनासुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. असं मिळून आज महायुतीचं सरकार त्या ठिकाणी बनलेलं आहे. स्थानिक पातळीवरती किंवा आपण म्हणते तसं की आज भारतीय जनता पक्ष बघून इतरांशी युती करा असं पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मत व्यक्त केलं असं आपण सांगताय. मला माहीत नाही, मी ते काय पाहिलेलं नाही, तर मी त्याच्यावरती काय भाष्य करू इच्छित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मात्र तशापैकी चर्चा कुठेही नाही. साहेब, सोलापूरमध्ये जर आपण गणितं पाहिली तर राष्ट्रवादीतले बहुसंख्य जे मत
भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते प्रवेश करताना राजन पाटील देखील स्वतः म्हणाले होते की आता दादांकडे निष्ठेला स्थान नाही आहे आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे भाजपमध्ये जाण्याचा आणि इकडे देखील स्वबळाचा नारा हा भाजपकडनं देण्यात आलेला आहे. एक असं आहे की राजन पाटील पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून राहिलेले होते. 15 वर्ष त्यांनी मोहोळचं विधिमंडळामध्ये नेतृत्वही केलं. त्यांचा मतदारसंघ राखीव झाल्याच्या नंतर 2009, 14, 19 या तिन्ही वेळेला जो उमेदवार राखीव जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला तो ताकदीने निवडून आणण्यामध्ये राजन पाटलांचं योगदान नक्की त्या ठिकाणी राहिलं होतं. आता पक्ष सोडत असताना, नवी भूमिका घेत असताना प्रत्येकजण आपापली मतं मांडत असतो. त्यामुळे राजन पाटलांनी त्यांचं मत त्यांच्यापुरतं मांडलं असेल. पक्ष नेहमीच ज्येष्ठांचा यापूर्वी आदर करत आला, पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आदर करत राहील. आता सोलापूरमधल्या स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काय भूमिका मांडली तो मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा कुठे कधीची भूमिका मांडली असेल, कुठे शिवसेनेने सुद्धा मांडली असेल. पण एकत्रित ज्यावेळेला आम्ही समन्वय समिती म्हणून बसणार आहोत त्यावेळेला या गोष्टीचा सारासार विचार आम्ही नक्की त्या ठिकाणी करणार आहोत. मागच्या समन्वय समितीच्या बैठकीला आपण होतात, शिवसेनेचे मंत्री होते, भाजपचे मंत्री त्या ठिकाणी का आले नाहीत किंवा आमदार का नाही आले? नाही, काल आम्ही त्या बैठकीला जरूर मी आणि मुश्रीफ साहेब, शंभूराव देसाई आणि उदय सामंत त्या ठिकाणी होते. बावनकुळे साहेबांचा सुद्धा आम्हाला फोन आला. त्यांची एक महत्त्वाची बैठक चालू होती, ती संपल्यावर ते निघाले. पण आम्हालासुद्धा आमच्या नियोजित बैठका नंतर होत्या. पण आमची फोनवरती त्या ठिकाणी चर्चा झाली आणि म्हणूनच मी त्या बैठकीची माहिती जी फोनवरून चर्चा रवींद्र चव्हाण साहेब, बावनकुळेंची झाली की निवडणुका आता घोषित झाल्यात, त्यामुळे महायुतीचं वातावरण निकोप कसं राहील याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे असा निर्णय काल झाला. त्याचाच एक भाग म्हणून या मंगळवारी आगामी येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असताना ती महत्त्वपूर्ण बैठक महायुतीच्या निवडणुकीच्या धोरणासंदर्भातलीच आहे. जवळपास मुंबई महानगरपालिकेत 227 सीट्स आहेत. भाजपचं गणित आहे की 150+ जागा ते निवडणुकीमध्ये ते लढणार आहेत. तर मग युतीमध्ये तुम्हाला मुंबई महानगरपालिकेत सन्मानजनक जागा मिळते का? त्याची मागणी तुम्ही करणार का? एक असं आहे की आता 150+ भाजपच्या कोणी नेतृत्वाने म्हटल्याचं मला माहीत नाही. स्वाभाविकपणे ज्या वेळेला महायुती होत असते ती युती होण्यापूर्वी प्रत्येक पक्ष आपापल्या जागा मांडत असते. जसं विधानसभेच्या वेळेला सुद्धा जागा किती कोणाला मिळाव्यात हे जाहीर मत केलं गेलं होतं. लोकसभेच्या वेळेला सुद्धा केलं होतं. तसं यावेळेला सुद्धा होऊ शकतं. पण ज्या वेळेला ॲट लार्जर इंटरेस्ट मुंबईमध्ये महायुती म्हणून आम्ही लढायचं ठरवू म्हणजे त्यासाठी बसणार आहोतच, त्यावेळेला ग्राउंड रिॲलिटी लक्षात घेता, वस्तुस्थिती लक्षामध्ये घेता त्या संदर्भातला निर्णय होईल. मुंबईतल्या किती जागांवरती म्हणजे पक्षाचं ताकद आहे आणि किती जागा तुम्ही मागू शकता? काही तुम्ही जागा ठरवल्या आहेत का? आज आमच्या जिल्हाध्यक्षांनी आणि कार्याध्यक्षांनी त्यांच्याकडे जे जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे जे अर्ज आले त्याची माहिती त्यांनी आज त्या अर्जासहित प्रदेश कार्यालयाकडे दिलेली आहे. आम्ही सुद्धा या बाबतीमध्ये सर्वेही करतो आहोत. ज्यांनी उमेदवारी मागितली त्या ठिकाणी नेमकी काय स्थिती आहे त्याचाही आम्ही अंदाज घेणारच आहोत. आमचं व्होट बँक कुठं आहे त्याचीसुद्धा आम्हाला वास्तविकतेची जाणीव आहे. भारतीय जनता पक्षाची कुठं आहे ते आम्हाला राजकीयदृष्ट्या समजतं. शिवसेनेची कुठं आहे ते सुद्धा कळण्याइतपत आम्ही सुज्ञ आहोत. तर एकत्रितपणाने बसून हा जो काय डाटा आहे, जी माहिती आहे ती संकलित करून आम्ही ज्यावेळेला बसू त्यावेळेला याचा निर्णय होईल. इच्छुकांच्या मुलाखतींच्या संदर्भात काही शेड्यूल आखण्यात आलं आहे का? काही त्यांच्या मुलाखती वगैरे घेण्याच्या संदर्भात प्लॅनिंग? एक असं आहे की महापालिकेची निवडणूक ही जानेवारी महिन्यात आहे. 11 तारखेला महापालिकेचं आरक्षण पडणार आहे. आता आरक्षण झाल्याच्या नंतरच मग नेमकं कोण कुठे इच्छुक होईल ते अधिक प्रकाशाने समजेल. आता आज मी इच्छुक आहे, ती जागा सर्वसाधारण आज आहे म्हणून मी इच्छुक आहे आणि ती जागा आरक्षित झाली, ती जागा महिलांसाठी आरक्षित झाली तर इच्छुक राहण्याचा काही फायदा होत नाही. म्हणून या सगळ्या प्रक्रियेला वेग 11 तारखेला आरक्षण पडल्यावरती येईल. त्यावेळेला मग इच्छुकांच्या मुलाखती, महायुतीची चर्चा या गोष्टी त्यावेळेला सुरू होतील. मुलांवरती ज्या पद्धतीने जैन बोर्डिंगचा जमीन विकल्याचा आरोप टाकला गेला, अशा पद्धतीने आरोप जे नगरचे आमदार आहेत संग्राम जगताप त्यांच्यावरती देखील लावण्यात आलेला आहे. नगर शहरामधली जी जमीन आहे जैन बोर्डिंगची, जैन समाजाची, तरी स्थानिक आमदारांनी लाटल्याचा आरोप जो आहे
नाही, मी दिवसभर आज बैठकांमध्ये व्यस्त आहे, त्याच्यामुळे काय त्या संदर्भातल्या बातम्या आहेत मी काय त्या ठिकाणी काय पाहिलेलं नाही. मी जरूर आता आपण जे म्हणताय त्याची माहिती घेईन. संग्राम जगतापांच्या जवळसुद्धा मी बोलेन. ते स्वतः 3 वेळा निवडून आलेले आमदार असल्यामुळे त्यांना त्या संदर्भातला खुलासा ते करतीलच, पण मी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडनं माहिती घेईन.